सर्वांना माझा नमस्कार। आज माझ्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम आहे। आत्ता आम्ही माझ्या भाचीला म्हणजे नवऱ्या मुलीला हळदीच्या मंडपात घेऊन जात आहोत। खानदेशी पद्धतीची हळदीचा कार्यक्रम कसा होणार आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खानदेशी हळदी कशी लावली जाते ते बघायला मिळणार आहे। त्यामुळे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। ही आहे आमची नवरीबाई। आमची नवरीबाई बघा किती सुंदर दिसते आहे। नवऱ्या मुलीने छान अशी तयारी केलेली आहे आणि आता नवरीच्या हळदीची तयारी चालू झालेली आहे आणि नवऱ्या मुलीच्या हळदी लावण्यासाठी 5 किंवा 7 सुवासिनी आजूबाजूला बसलेल्या आहेत। आता हळदीचा प्रोग्राम चालू होणार आहे। सर्वात आधी नवऱ्या मुलीची पूजा केली जाते। ज्यांच्या हाताने हळदी निघालेली असते ते ब्राह्मणाने सांगितलेलं असतं की ह्याच जोडप्यानी नवरीची पूजा करायची। सगळ्यात आधी ते जोडपं नवरीची पूजा करणार आणि त्यानंतर मग बाकीचे 5 जोडपे नवरीची पूजा करणार। आता तू हळदी कुंकू लाव बाळूला बी लाव दे ना लाव दे वडील लाव दे। नवरी मुलीचे 5 किंवा 7 जोडपे मिळून पूजा केली जाते आणि मग त्यानंतर नवरीला हळदी लावण्याचा कार्यक्रम चालू करण्यात येतो। आम्हाला हळदीसाठी आधीच उशीर झालेला होता कारण की त्या दिवशी खूप पाऊस झाला होता, त्यामुळे हळदीला थोडं लेट झालेलं आहे। म्हणून हळदी थोडी उशिरा चालू झालेली आहे। हळदीचा कार्यक्रम थोडा लेट चालू करण्यात आला होता। नवरी मुलीची सर्व जोडपे मिळून पूजा करून झालेली आहे आणि आता नवरीला हळदी लावायचा कार्यक्रम चालू होणार आहे। हळद लावताना 5 पदरी कच्चा सुती धागा नवरी नवरदेवाच्या गळ्यात घातला जातो। त्याला पोयते असे म्हणतात। नवरीला पाटावर मध्ये बसवतात आणि नवरीच्या भोवती 4ही कोपऱ्याला तांब्याचे तांबे ठेवले जातात। त्या तांब्यांच्या भोवताली 5 पदरी धागा गुंडाळला जातो। त्यानंतर हळदीचे गाणे बोलले जातात। त्यानंतर तो धागा काढून त्या धाग्याला हळदी लावली जाते। तो धागा पूर्ण हळदीने पिवळा करून झाल्यानंतर तो धागा नवरी आणि नवरदेवाच्या गळ्यात घातला जातो। आमच्यात अशी ही पद्धत आहे की नवरीला हळद लावायच्या आधी नवरीसाठी जी हळद आणलेली असते ती नवरीच्या भावाने, बहिणीने किंवा नवरीचे जे नातेवाईक असतात त्यांनी हळदी घेऊन नाचायचे असते, म्हणजे हळदी नाचवायची असते। म्हणून नवरीचा भाऊ, नवरीच्या बहिणी, नवरीच्या काकांच्या मुली, नवरीच्या मावशीच्या मुली सर्व लोक स्टेजवर येऊन हळदी नाचवतात। ते हळदी नाचवणे म्हणजे शुभ मानले जाते, म्हणून हळदी नाचवली जाते। हळदी नाचून झाल्यानंतर मग ती हळदी नवरीला लावली जाते आणि ती हळदी शुभ मानली जाते। आता सर्व नवरीचे भाऊ आणि नवरीच्या बहिणी हळदी घेऊन नाचत आहेत, म्हणजे हळदी नाचवत आहेत। खानदेशातील सर्व कार्यक्रम आणि सर्व पद्धती खूपच छान आहेत आणि त्यातली ही पण एक पद्धत आहे की हळदी घेऊन नाचणे, हळदी नाचवणे। हळदी नाचवणे इतका छान कार्यक्रम असतो की सर्व बहीण भावंड, आपले नातेवाईक सर्व हळदी घेऊन नाचतात आणि खूप एन्जॉय करत असतात। आता हळदी नाचून झालेली आहे आणि आता ती हळदी आपल्या नवरीला लावायला सुरुवात होणार आहे आणि ज्यांच्या हाताने हळदी निघाली होती ते जोडपं आता नवरीला सुरुवातीला हळदी लावत आहेत आणि त्यानंतर 5 जोडपे किंवा 7 जोडपे नवरीला हळद लावतील। सर्व जोडपे नवरीला हळद लावण्यासाठी स्टेजवर येऊन उभे राहिले होते। एकामागून एक येऊन प्रत्येक जोडपे नवरीला हळद लावून जात होते आणि फोटोही काढून घेत होते। नवरी खूपच छान दिसत होती आणि हळद लावून नवरी अजूनच सुंदर दिसायला लागली होती। आता नवरीला हळद लावण्यासाठी नवरीचे आई वडील स्टेजवर येत आहेत। नवरीच्या आई वडिलांनीही नवरीला हळदी लावली। नवरीच्या आईला थोडं रडायलाही येत होते, पण
आनंदही वाटत होता की आज आपली मुलगी हळदीने पिवळी झालेली आहे, आपलं कर्तव्य आपण पार पाडलेले आहे. सर्व जोडपे येऊन नवरीला हळदी लावत होते. सर्वांची हळदी लावून झाल्यानंतर आता सर्वजण हळदीचा डान्स करणार आहेत. सर्वजण एकमेकांना खूप हळदी लावतात, खूप थट्टा मस्करी करतात. आमच्या नवऱ्याबाईला छोट्या छोट्या मुलींनीही येऊन हळदी लावली. छोट्या आमच्या नाती होत्या, त्या पण येऊन मस्त नवरीला हळदी लावत होत्या. त्यानंतर मग आम्ही आलो, आम्हीही माझ्या भाचीला हळदी लावली. खानदेशात फक्त नवरीला हळदी नाही लावत, जे आपले मस्करीचे म्हणजे आपली जशी वहिनी असली, मामी असली, जिजू असले, पाहुणे असले तर त्यांनाही थट्टा मस्करी करतात आणि त्या सर्वांना हळदीने सगळे लोकांना पिवळे करतात. हळदीच्या दिवशी सगळे लोक पिवळे पिवळे होतात. माझ्या भाचींनी मला खूप हळद लावली होती. पूर्ण हळदीने आम्ही पिवळे झालो होतो आणि मी पण त्यांना हळद लावली. नंतर मी माझ्या पाहुण्यांना हळद लावली. सगळे लोक खूप हळदी खेळतात. खानदेशातली हीच हळदी खेळायची मजा जास्त असते, म्हणून हळदीच्या दिवशी खूप छान वाटते. आता नवरीला हळद लावून झालेली आहे आणि नवरीच्या गळ्यात आता पोयतं पण घालून होणार आहे. पोयतं घालून झाल्यानंतर 5 सुवासिनी ज्या असतात त्या आता नवऱ्याचं नाव घेणार आहे, म्हणजे उखाणे घेणार आहेत. राजेशरावांचे नाव घेते हल्दीच्या वेळी. कपाळाचा कुंकू जसा चांदीच्या ठसा, वैभवरावांचे नाव घेते सारेजण बसा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर मायाची खून, विजयरावांचे नाव घेते तुमचा राखणदार. 1 ग्लास 2 ग्लास कृष्णराव आमचे फर्स्ट क्लास. आता आमच्या नवरीला हळदी लावून झालेली आहे आणि सगळे आता हळद पण खेळून झालेली आहे सर्वांची. आता आमच्या नवरीला नवरीचा मामा येणार आणि नवरीला उचलून मग खाली स्टेजच्या खाली नेणार आणि सर्वजण तिथे नवरीच्या अवतीभोवती उभे राहून सर्वजण डान्स करणार. आत्ता खरी हळदी आमची चालू होणार. आता सगळेजण डान्स करणार आहेत आणि खूप मज्जा, खूप एन्जॉय करणार आहेत सर्वजण. आता आमचा खानदेशी लोकांचा डान्स बघा तुम्ही. आता नवरीच्या मामाने नवरीला उचलून असा भारी डान्स केला ना की सगळेजण नवरीच्या अवतीभोवती येऊन खूप छान असा डान्स करायला लागले आणि खूप धमाल करत होते. वरून थोडा बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला होता, पण तरी पण सगळेजण नवरीला घेऊन नवरीसोबत खूप छान असा डान्स करत होते.
आता आमचा खानदेशी देव नाचवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि देव नाचवण्यासाठी एका सूपमध्ये लाल मंदरेचा कपडा ठेवला जातो, त्यावर आपले देव ठेवले जातात आणि मग ते देव घेऊन आपण नवरीचे आई वडील, नवरीचे काका काकू आणि जे आपले नातेवाईक असतात ना ते देव घेऊन नाचत असतात आणि काही लोक आपल्याला ओवाळणी वगैरे टाकून देवावर ओवाळणी वगैरे टाकतात। आणि आमच्यात देव नाचवणे ही पद्धत खूपच छान आहे, कारण की आपले कुलदैवत जी असते त्या देवांना घेऊन नाचणं, देवांना मान देणं ही एक पद्धत खूप छान आहे आमच्या खानदेशीमध्ये। तुम्ही बघू शकता आमचे सगळे नातेवाईक येऊन देव घेतात आणि देव घेऊन नाचत आहेत आणि काही लोक ओवाळणी पण टाकत आहेत। देव नाचवताना सगळे असे जोडपे येतात, जोडी जोडीने देव नाचवतात, देवाला प्रार्थना करतात। हळदीच्या दिवशी सगळे नातेवाईक येऊन देव नाचवतात, मग त्यानंतर नवरी येते, देव नाचवते, मग नवरीवरून पण खूप साऱ्या ओवाळण्या टाकल्या जातात। आमच्यामध्ये देव नाचवणे ही पद्धत शुभ मानली जाते। आमच्यात देव नाचवणे ही पद्धत खूपच छान आहे। खानदेशी लोकांचे देव नाचवणे ही पद्धत खूप प्रसिद्ध आहे। तुम्ही बघू शकता आमच्याकडे देव किती छान नाचवले जात आहेत ते। आमच्यामध्ये देव नाचवणे हा खूप मोठा कार्यक्रम मानला जातो। तुम्हाला माझ्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या भाचीच्या हळदीला सर्वांनी खूप एन्जॉय केलं, खूप धमाल केली, खूप मज्जा केली। तुम्हाला पण माझ्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम खूप आवडला असेल असेच मला पण वाटते। सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल अशी मला खात्री आहे। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।